श्रीराम भाग क्रमांक 5. गोकर्णाने गावातल्या सर्व लोकांना बोलवलं आणि अर्थात त्यांना हे सांगितलं की माझा भाऊ प्रेतयोनीत पोचला आहे आणि त्यामुळे त्याची मुक्ती होत नाही, तर उपाय शोधायचा आहे आणि याच्यासाठी आपली मदत पाहिजे. श्रीराम, माझा आवाज ऐकू येतो का? एकदा प्लीज सांगाल का? येतोय? ओके. श्रीराम, तर गावातल्या सर्व विद्वान लोकांना त्यांनी बोलवलं, ज्ञानी लोकांना बोलवलं आणि गावातल्या लोकांनी त्यांनी सांगितलं की माझा भाऊ तर प्रेतयोनीत गेलेला आहे. त्याचं मी गळेला श्राद्ध केलं तरी पण त्याची मुक्ती झाली नाही आहे. इतकंच नव्हे, मी अनेक तीर्थक्षेत्रात फिरलो. इथे येण्यापूर्वी सगळ्या ठिकाणी त्याचं मी जाऊन अशा प्रकारे श्राद्ध केलं तरी पण त्याला मुक्ती मिळाली नाही. करायचं काय? आणि तो तर मला म्हणतो की मला मुक्ती हवी आहे. तेव्हा ती लोक पण सगळे जरा चिंतेतच पडले. म्हणे की आम्हाला पण असंच माहिती की गयेला जाऊन फक्त श्राद्ध करावं, पण तुम्ही तर म्हणता ह्याला मुक्ती मिळालेली नाही आहे. मग काय असेल उपाय दुसरा? मग सगळे लोक शोधायला लागले. अनेकांनी वेगवेगळी पुस्तकं काढली, शास्त्र ढूंढाली की प्रेतमुक्ती कशी व्हावी, पण त्याला कुठेही असं काही दिसलं नाही वेगळं काही की ज्याच्यामुळे त्याची मुक्ती होऊ शकेल. आणि हा सुद्धा थोडा निराशच झाला होता की गयेमध्ये होत नाही म्हटल्यावर कसं होणार, आता काय होणार काय माहिती, कोणाला विचारावं. गावातले सगळे लोक म्हटले बाबा ह्याचा उपाय आमच्याकडे नाहीच आहे, आम्हाला माहीतच नाही आणि आम्हाला कुठल्या पुस्तकात काही दिसत नाही आहे, शास्त्रामध्ये काही दिसत नाही आहे. तेव्हा आता तू कोणाला विचारशील ते बघ, आमच्याकडे तर काही ह्याचा उपाय नाही आहे. तेव्हा त्यांनी विचार काय केला की आपण सूर्यनारायणाला विचारूया. सूर्यनारायण हा सगळं जग बघतो वरून, जगातल्या प्रत्येक घटना त्याला दिसतात, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं. चला आपण सूर्यनारायणालाच विचारूया. आणि मग त्यांनी सूर्यनारायणाची प्रार्थना केली की हे भगवंता, आपण तर सर्व जगाचे साक्षी आहात, कृपा करा मला आणि माझ्या भावाच्या मुक्तीचा मार्ग आपण मला सांगा. अशा प्रकारे गोकर्णीने खूप मनःपूर्वक प्रार्थना केली सूर्याची. अर्थात तो खूप भक्त होता गोकर्ण, त्यामुळे सूर्यदेवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि मग त्यांनी त्याला सांगितलं लांबूनच, अर्थात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्याची मुक्ती होईल असा एकच भाग आहे आणि तो म्हणजे श्रीमद भागवत कथा. तू त्याची जर सप्ताहामध्ये जर त्याला ऐकवलीस तर त्याची मुक्ती होऊ शकेल, हे अर्थात गोकर्णाला सांगितलं. सूर्यदेवाने गोकर्णाला सांगितलं, त्यांनी ते ऐकलं आणि सर्व गावकऱ्यांना येऊन सांगितलं बाबांनो उपाय सापडला. सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन मला सांगितलं की याची मुक्ती होण्यासाठी श्रीमद भागवताचं जे आहे ते सप्ताह पारायण जर केलं तर याला मुक्ती मिळू शकेल. तेव्हा गावातले म्हणाले लोक, मग काय प्रश्न आला, शुभस्य शीघ्रम, लवकरात लवकर हे साधन करा. गोकर्ण म्हणाला बस तुम्ही सगळे जर माझ्याबरोबर असाल तर मी नक्की करेन. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी कथा सप्ताह वाचनासाठी त्यांनी तयारी करायला सुरुवात केली. तयारी तर करावी लागतेच, साधी गोष्ट नाही आहे. जाहीर करणं खूप कठीण आहे. पर्सनल एक वेळ थोडंसं ठीक आहे, परंतु कठीण तर आहेच. 7 दिवसात एवढा मोठा 18,000 श्लोकाचा हा ग्रंथ वाचणं, भले मराठीत जरी अनुवाद असला तरी पण खूप कठीण, आणि अर्थात काही साधकांनी आपल्या केलेले धन्य आहे त्यांचे. श्रीराम. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि तयारीला लागले सगळे लोक आपापल्या परीने. सगळीकडे त्यांनी जाहीर केलं की अशा प्रकारचं हे पारायण आता होणार आहे. आणि अर्थात ऐकायसाठी अनेक लोक आली. सगळ्या प्रकारची लोक तिथे जमा झाली की बाबा हे पारायण होणार आहे तर आपणही ऐकूया. खूप गर्दी झाली. अर्थात देव तिथे होतेच होते आणि गोकर्ण जो आहे तो व्यासपीठावर बसला आणि त्यांनी ही कथा सांगायचं ठरवलं. त्यावेळेस अर्थात धुंदुकरी म्हणजेच प्रेतयोनीतलं हा आत्मासुद्धा तिथे आला होता. त्यांनी विचार केला की आपण कुठे बसायचं आता या ठिकाणी. तेव्हा त्याला एक उंच असा वेळू दिसला आणि त्या वेळूला
गाठी होत्या 7. मग त्यांनी काय केलं, वायुरूप, अर्थात तो वायुरूप तर त्यांनी धारण केलं पटकन, तो पिशाच्य योनीमध्ये होता, त्यामुळे त्याने वायुरूप धारण केलं आणि त्या सर्वात खालच्या गाठीमध्ये तो जाऊन छिद्रामध्ये लपून बसला त्या ठिकाणी. आणि तिथून तो म्हणला की आता आपण ऐकूया हे. अर्थात त्यांनी त्याची जागा निवडली. बाकी गोकर्णाने सगळी तयारी केलीच होती. एका वैष्णव ब्राह्मणाला त्याने आणलं होतं आणि मुख्य श्रोता म्हणून बसवलं होतं. एक श्रोता पण लागतो फिक्स, एक सांगणारा फिक्स लागतो. जर तुम्ही जाहीर सप्ताह वाचन केलं तर की एक, कारण काय की आता जसं आपण समजा म्हणतोय सेवा करतोय, ठीक आहे, आपला संकल्प काय 7 दिवसाचा नाही आहे, परंतु एखादी व्यक्ती आज आली, उद्या आली नाही, उद्या आली, परवा नाही आली, कधीतरी आली, असं होऊ शकतं. परंतु संकल्प सोडताना सांगणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती किमान एक तरी सातत्याने तिथे पाहिजे. अशा प्रकारे तो जाहीर करताना करावा लागतो. आणि त्यामुळे हे अर्थात गोकर्णाला माहीत होतं आणि त्यामुळे त्यांनी एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता म्हणून बसवलं. कोण येऊ ना येऊ तू ऐकत राहा, आणि गोकर्ण सांगणार होता. आणि अशा प्रकारे गोकर्णाने हे सगळे बाकीची व्यवस्था केली चोख, आणि पहिल्या स्कंदापासून त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. पहिला दिवस जेव्हा झाला आणि झाल्यावरती एक विचित्र घटना घडली, सर्वांच्या समोर घडली. तो जो वेलू होता ज्याच्या 7 गाठी होत्या आणि त्यातल्या एका गाठीमध्ये हा बसला होता, त्यातली एक गाठ जी आहे ती तडतड 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 आवाज करत फुटून गेली. दुसरा दिवस उगवला. संध्याकाळी परत, सकाळी त्यांनी अर्थात भागवत वाचनाला सुरुवात केली आणि यथावकाश संध्याकाळी जेव्हा ते वाचन संपलं, दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी परत भागवत सेवा त्यांनी सुरू केली, त्यावेळेस तिसरी गाठ फुटली. आणि अशा प्रकारे 7 दिवस त्यांनी वाचन केलं गोकर्णाने, आणि 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या. आणि मुख्य म्हणजे 7व्या दिवशी 12 स्कंद पूर्ण झाले. आणि ज्या क्षणी 12 स्कंद पूर्ण झाले त्या क्षणी आश्चर्य घडलं. हा जो धुंदुकारी होता हा त्याच्या प्रेत योनीमधून मुक्त झाला आणि पवित्र आणि दिव्य शरीर असं त्याला मिळालं. आणि ते पवित्र आणि दिव्य शरीर धारण करून तो सर्वांसमोर प्रगट झाला. त्यांनी वर्णन केले की त्याचं शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे पितांबर नेसलेला होता, गळ्यामध्ये तुळशीमाला होती, मस्तकावर मुकुट होता, कानामध्ये कुंडल होती, अगदी परमेश्वरासारखाच थोडासा त्याचा वेश होता. अर्थात हा त्याला आपोआप मिळाला होता त्याच्या पुण्यामुळे. आणि अशा प्रकारे गोकर्णाच्या या कथेमुळे त्याच्या भावाचा उद्धार झाला. अर्थात धुंदुकारीने पहिल्यांदा गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, बंधू, तुझ्या या दयाळूपणामुळेच माझी या भयानक अशा प्रेतयोनीतून माझी सुटका केली, नाहीतर मी किती दिवस किती वर्ष राहिलो असतं माहीत नाही. कारण अशा प्रेतयोनीमध्ये जर कोणी पोचला, भूतयोनीत जर कोणी पोचला, तर त्याला मुक्ती मिळणं कठीण असते. मुक्ती मिळण्यासाठी कोणाचं तरी पुण्य त्याला वापरावं लागतं, त्याच्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही. आणि अशी पुण्यवान व्यक्ती मिळण्यासाठी सुद्धा तुमचं नशीबच पाहिजे. आणि त्या व्यक्तीला सुद्धा ही इच्छा झाली पाहिजे की याचा उद्धार करावा. हा दुसरा भाग आहे. त्यामुळे प्रेतयोनी ही सगळ्यात खराब योनी मानली जाते, की भूतयोनी प्रेतयोनीमध्ये माणसाने कधीही जाऊ नये. इथे गेलं तर आपलं काय खरं नाही, किती वर्ष तिथे राहू माहीत नाही. जोपर्यंत कोणी मुक्ती देत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच राहावं लागतं. आणि अतिशय पीडादायक आहे, हे लक्षात ठेवा. ही योनी अतिशय खराब आहे. नरकात गेलेलं परवडलं, जसं काल पण मी म्हटलं की नरकात गेलेलं परवडलं, यातना बघून बाहेर येऊ. परंतु प्रेतयोनीमध्ये किती वेळ राहू शकतो मनुष्य याचा कुठलाही कालावधी नाही, हँगिंग. आणि म्हणून तो गोकर्णाला म्हणाला की बाबा रे, तू खरंच माझ्यावर किती दया केलीस, की माझा उद्धार केलास. माझा उद्धार होत नव्हता त्याच्यासाठी तू किती कष्ट घेतले, शोधून काढलंस की काय करायचं, आणि हे सगळं तू केलंस, आणि त्याच्यामुळे आज माझा उद्धार झाला. आणि अर्थात त्यांनी त्याला नमस्कार केला. इतकंच नव्हे तर
तिथे जमलेले जेवढे लोक होते त्या सर्वांना त्यांनी मनःपूर्वक नमस्कार केला. म्हणाला की आपण सुद्धा श्रोते सगळे पवित्रच आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा मी नमस्कार करतो. आणि अशा प्रकारे इतका भयानक पाप केलेला हा जो धुंदुकारी होता याचा उद्धार झाला. त्याने असं म्हणलं की भागवत कथा जी आहे तिच्यामध्ये काही काही अध्याय तर असे आहेत की जे ऐकल्यावरती आपण ऐकताना ऐकतच राहतो. इतकी भक्ती त्याच्यामध्ये भरलेली आहे की त्या भक्तीमुळे मनुष्य सगळं काही विसरू शकतो. इतकी त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे काही अध्यायामध्ये. आणि इतकंच नव्हे तर या दुसरं वैशिष्ट्य या भागवताचं असं आहे की याच्यामध्ये ज्ञान पण खूप आहे. ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान नाही ते विचार. अध्यात्म मार्गातलं तमाम ज्ञान याच्यामध्ये आहे. त्यामुळे हा ग्रंथ जर तुम्ही व्यवस्थित ऐकलात तर तुम्हाला वेगळा ग्रंथ वाचायची गरजच नाही आहे. कारण हे दोन आद्य ग्रंथच आहेत, भगवद्गीता आणि भागवत. याच्यावरून सगळे ग्रंथ तयार झालेत. मागून जेवढे ग्रंथ आले ते सगळे इथून तयार झाले, ते लक्षात ठेवा. सगळे वेद, उपनिषद आणि भगवद्गीता हे सगळं याच्यामध्ये. आणि म्हणून त्याने म्हटलं की हा जो भागवत ग्रंथ आहे याचं कथारूप जे आहे ते संसारातील पापजल, पापरूपी चिखल धुवून काढण्यामध्ये पटायते. हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. झाला धुंदुकारी तर समजा मुक्त झाला. आणि जेव्हा तो मुक्त झाला, पवित्र शरीर धारण केलं, त्यावेळेस वैकुंठामधून एक तेजस्वी विमान सर्व लोकांच्या समोर खाली आलं. सर्व लोक बघतायत की वैकुंठातून एक अतिशय तेजस्वी विमान खाली आलं. आणि अर्थात त्याच्याबरोबर एक पार्षद होता भगवंताचा. आणि ते विमान घेऊन तो तिथे आला. आणि मग त्यांनी धुंदुकाराला सांगितलं तुमच्यासाठीच हे विमान आणलेलं आहे. आणि मग त्या पार्षदाने त्या विमानामध्ये या धुंदुकारीला बसवलं. तेव्हा गोकर्ण जो आहे त्याच्या मनात एक प्रश्न आला. गोकर्ण त्या पार्षदाला म्हणाला की भागवत सेवा जी काही झाली आता ती ऐकल्यामुळे ह्याचा उद्धार झाला, त्याच्यासाठी तुम्ही विमान आणलं, खूपच चांगली गोष्ट आहे. पण मला हे सांगा की तुम्ही एकच विमान का आणलं? अहो इथे भरपूर लोक बसलेत. तुम्ही इतरांसाठी पण काही विमानं आणायला पाहिजे होती ना. तुम्ही एकच का विमान आणलं? फक्त धुंदुकारीसाठी का आणलं आहे? बाकीच्यांसाठी का नाही आणली? हे मला काही समजलं नाही. असा कसा फरक झाला आहे? ऐकलं त्याने आणि त्यालाच फक्त पुण्य मिळालं का, मग इतरांना नाही मिळालं? असा हा फलप्राप्तीमध्ये भेद का? असा प्रश्न अर्थात त्यांनी विचारला. प्रश्न विचारल्यावरती अर्थात त्याचं उत्तर दिलं पार्षदांनी भगवंताच्या. ते म्हणलं की फलप्राप्तीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा भेद झाला, हे गोष्ट बरोबर आहे. धुंदुकारीसाठी आम्ही विमान आणलं बरोबर आहे, इतरांसाठी आणलं नाही. याचं कारण आहे श्रवणाचं फळ आहे, परंतु श्रवण कसं केलं याला फार महत्त्व आहे. महत्त्वाचा भाग हाच आहे की श्रवण कोणी कसं केलं. सर्वांनी केलं बरोबर आहे, पण किती लोकांनी खूप श्रद्धेने ऐकलं आणि किती लोकांनी याचं मनन केलं. मनन करण्याला पण महत्त्व आहे. श्रद्धेने किती ऐकलं ह्याला पण महत्त्व आहे. सगळ्यांनी जरी केलं असलं तरी सर्वांनी याच्यासारखं केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने श्रवण वेगवेगळ्या प्रकारे केलं आहे आणि जसं ज्या प्रकारे त्याने श्रवण केलं त्या प्रकारे त्यांना फळ मिळतं. सगळ्यांना एकच फळ मिळत नाही. आणि हा जो धुंदुकारी होता, म्हणजे हे जे प्रेत होतं, हे जे पिशाच्य होतं, यांनी 7 दिवस उपवास केला होता. आणि नंतर अतिशय स्थिर चित्ताने त्याने हे ऐकलं आणि ऐकून झाल्यावर ते मनन करत होतं सतत या भागवत कथेचं. आणि अशा प्रकारे त्याने 7 दिवस हे सगळं ऐकलं आणि त्याचं मनन केलं. आणि मनन जेव्हा करतो आपण एखादी गोष्टीचं, तेव्हा ती चित्ताच्या आतमध्ये जातं. त्याचं ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्याला होतं. आणि ज्ञान झालं तर अर्थात त्याचा फायदा होतो. पण असं ज्याने नाही केलं त्यांना फळ पण ते तितक्याच प्रमाणात मिळणार आहे. अनेक लोकांनी ऐकलं आहे का, तर ठीक आहे ऐकलं. काही लोकांना बसल्यावरती कंटाळा आला असेल, काही लोकांना जांभई आले असेल, काही लोक मध्ये उठले असतील, काय माहिती कोणी कसं श्रवण केलं ते. परत काही लोकांनी ऐकलं असेल पण घरी जाऊन काहीच त्याच्यावर विचार नसेल केला की बाबा हा अध्याय कसा होता, काय होता, काहीच नाही. मनन पण नसेल काही लोकांनी केलं. परंतु ज्याने अशा प्रकारे केलं आहे त्यांना अशा प्रकारचं फळ मिळतं.
काही लोक संशयाने पण ऐकतात, की आता सगळे म्हणतात की भागवत कथा पवित्र, चला ऐकूया. नाही गेले तर म्हणतील लोक कसा कसा माणूस आहे, आलाच नाही. म्हणून काही लोक थोडीशी जबरदस्तीने पण येऊन बसतात. मग त्यांना संशय वृत्तीने ऐकल्यामुळे फळ मिळतं, नाही असं नाही, पण तितकं पूर्ण फळ नाही मिळत, कमी मिळतं फळ. पण फळ मिळणार हे नक्की, कारण भागवत कथा खूप पवित्र आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं पार्षदांनी, की फळ हे नेहमी तुम्ही कशा प्रकारे करता याच्यावर खूप काही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे की तुम्ही कुठे करता याला पण महत्त्व आहे, की शक्य तर पवित्र जागी करावं. अपवित्र जागी तुम्ही ह्या भागवताचं जे आहे ते कथा कुठे सांगू नये, चांगली जागा बघून करावी. आणि हे सगळं करताना काही गोष्टी पाळल्या पण पाहिजेत. कारण काय की जर काही गोष्टी पाळल्या नाही तर त्याचा फायदा होत नाही. जसं दान करा असं सांगितलं आहे, पण दानसुद्धा जर अपात्र दिलं, सपात्र म्हणजे चांगली व्यक्तीला दिली तर हरकत नाही, पण खराब व्यक्तीला दिली तर ते आपल्याला लाभत नाही. तसं अनेक गोष्टी आहेत की करताना ती कशा प्रकारे करतो आणि कुठे करतो याला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही कसं श्रवण केलं ह्याच्यावरती त्याचं फळ अवलंबून आहे. आणि म्हणून हे असं घडलं आहे की ज्या प्रकारे ह्या धुंदुकारीने ही कथा ऐकली तशा प्रकारे कोणीच नाही ऐकली. आणि म्हणून त्याच्यासाठी ही अशा प्रकारचं जे आहे ते विमान आणण्यात आलेलं आहे. तुम्ही श्रद्धेने ऐका, बघा तुम्हाला पण येईल, तुम्हालासुद्धा वैकुंठ प्राप्ती होऊ शकेल, परंतु तितकी श्रद्धा आपली पाहिजे. अर्थात हे उत्तर त्या पार्षदाने गोकर्णाला दिलं. गोकर्णाला अर्थात ते बरोबर वाटलं, प्रश्नच नाही तो म्हणला. गोकर्ण म्हणाले खरंच आहे, ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे की अगदी मंत्र पठण करताना सुद्धा आपली श्रद्धाच पाहिजे ना. मंत्र आहे म्हणून करतो आपण पठण, पण श्रद्धा नसेल तर त्याचं सुद्धा फळ कमी मिळतं. फळ मिळतं, जप केला मंत्राचं तर फळ काही ना काहीतरी मिळणारच आहे, तो फुकट जात नाही. परंतु श्रद्धा कमी असेल तर त्याचं फळ कमी मिळतं, ही पण फॅक्ट आहे. आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ती सर्वांना लक्षात आली की आपली श्रद्धा किती याला फार महत्त्व आहे. अर्थात हे सगळं झालं. गोकर्ण जो आहे त्या विमानात बसला होता, पार्षदाला प्रश्न विचारला म्हणून पार्षद थांबला होता. पार्षदाने उत्तर दिलं आणि नंतर पार्षद अर्थात आपलं विमान घेऊन भगवंताकडे निघून गेला. सर्व लोकांनी हे आपल्या डोळ्यांनी बघितलं की कशा प्रकारे याची मुक्ती झाली, काय काय घडलं. तेव्हा त्यांनी गोकर्णाला विनंती केली की महाराज असं आहे की आम्हाला काही हे एवढं माहीत नव्हतं अशा प्रकारे इतकं काही, आणि इतकं फळ मिळते हेही आम्हाला वाटलं नव्हतं, त्यामुळे आम्ही काही एवढं बरोबर ऐकलं नाही आहे. तर आमची अशी इच्छा की तुम्ही परत एकदा सांगावं. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही परत एकदा ही कथा सांगितली तर फार बरं होईल. अशीच सप्ताहात सांगा, चालेल आम्हाला. तेव्हा तो म्हणाला ठीक आहे, तुमचा जर इच्छा असेल तर ही सेवा करायला मला आनंदच आहे, मला काय सेवाच तर करायची, जरूर सांगेल. आणि मग परत श्रावण महिना जेव्हा आला तेव्हा त्यांनी अशाच प्रकारची सगळी व्यवस्थित व्यवस्था केली. सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळल्या व्यवस्थित सर्वच लोकांनी. आणि नंतर मग ही कथा सुरू केली. 7 दिवस त्यांनी कथा सांगितली आणि अतिशय श्रद्धेने सांगत होता आणि ऐकणारे पण अतिशय श्रद्धेने ऐकत होते ही कथा. आणि जेव्हा 7 दिवस पूर्ण झाले, 7व्या दिवशी कथा संपता क्षणी भगवंतांनी तिथे एक मोठं असं विमान पाठवलं. त्या जागाच जागा होती. आणि अर्थात त्या ठिकाणी ही कथा ज्या ज्या लोकांनी अतिशय भक्तिभावाने ऐकली त्या सर्वांसाठीच भगवंतांनी हे विमान पाठवलं होतं. आणि इतकंच नव्हे तर भगवंत स्वतःसुद्धा त्या विमानामध्ये होते. आणि भगवंतांनी आल्या आल्या पहिल्यांदा काय केलं असेल तर पंचजन्याचा त्यांचा शंख आहे त्याचा शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला मिठी मारली. विचार करा, हे सगळं पुण्यकाम केलं कोणी तर गोकर्णाने केलं. पहिल्यांदा कथा सांगितली, धुंदुकारीचा उद्धार केला. आता परत कथा सांगितली का तर श्रोत्यांचा उद्धार व्हावा. किती पुण्याचं काम गोकर्णाने केलं. आणि म्हणून भगवंताने गोकर्णाला मिठी मारली, हृदयाशी कवटाळून धरलं. आणि अर्थात भगवंताने जेव्हा त्याला आलिंगन दिलं
दुसऱ्या क्षणी गोकर्णाचं रूपसुद्धा पालटलं आणि दुसऱ्या क्षणी भगवंतासारखंच रूप त्याला आलं. प्रति भगवंत स्वरूप ज्याला म्हणतात तसं एक मिळालं की अगदी भगवंतासारखंच रूप त्याच्या ठिकाणी आलं. आणि अर्थात भगवंताने जेव्हा इतर लोकांकडे बघितलं तेव्हा इतर लोकांनासुद्धा भगवंताच्या पार्षदांसारखं रूप आलं. भगवंताचे जे पार्षद आहेत ते जसे दिसतात थोडंफार असेच दिसतात. तुळशी माळा हे सगळं त्यांचं रूप, तसं पितांबर हे सगळं कॉमन रूप आहे त्यांचं. आणि तसं पार्षदांचं रूप इतरांना सुद्धा मिळालं. आणि अर्थात सगळीकडे भगवंताच्या नावाचा जय जयकार झाला. भगवंताचा शंख एकीकडे वाजतोय, पांचजन्य एकीकडे भगवंताच्या नावाचा जय जयकार चालू आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं, आता या तुम्ही ठिकाणी येऊन बसा, या विमानामध्ये बसा आणि आता आपल्याला जायचं आहे वैकुंठामध्ये, गोलोकात जायचं. आणि अशा प्रकारे तिथे ऐकणारी जेवढी लोक होती, जेवढे लोक नव्हे, त्यांनी असं म्हणलं की पशुसुद्धा जे होते त्या पशूंना सुद्धा भगवंतांनी सांगितलं तुम्हाला पण यायला हरकत नाही. आणि पशुसुद्धा जे आहेत ते त्याच्या विमानामध्ये बसले. आणि अर्थात या सर्वांना घेऊन भगवंत जे आहे ते तिथून निघाले वैकुंठ लोकाकडे. अर्थात तिथे गेल्यावरती सर्वांना हे लक्षात आलं त्यावेळेस की हे सगळं घडते त्याचं कारण म्हणजे अर्थात गोकर्ण आहे. आणि अर्थात गोकर्णाला जे फळ मिळालं ते सगळ्यांच्या पलीकडे. गोकर्णाला तर भगवंताने आपलं रूप दिलं, बाकीच्याला तरी त्यांनी पार्षदांचं रूप दिलं, परंतु भगवंताने गोकर्णाला स्वतःचं रूप दिलं आणि प्रत्यक्ष आलिंगन दिलं. आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अतिशय दुर्मिळ असा, म्हणजे योग्यांना सुद्धा मिळत नाही अशा या गोलोकाला ते यांना सगळ्यांना घेऊन गेले. आणि हे घडलं त्याचं कारण म्हणजे श्रीमद भागवताचं श्रवण, सप्ताह यज्ञ कथा श्रवण केली होती त्यांनी. आणि म्हणून त्यांना हे प्राप्त झालं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आपण हे जरूर ऐका. सप्ताहात ऐकलं तर चांगलंच आहे, परंतु अदरवाईज पण आपण हे पुराण जे आहे, हे जे कथा जी आहे ते आपण जरूर ऐकावी. याच्यामध्ये खूप पुण्य आहे याच्यामध्ये, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी असं म्हटलं की श्राद्धाच्या वेळीसुद्धा जर आपण याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते. हा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. श्राद्धामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करतो, यथा विधी काय असतील त्या, परंतु त्याच्या जोडीला जर तुम्ही याचा पाठ जर केला यातल्या काही अध्यायांचा, तर पितृगणसुद्धा तृप्त होतात. आणि नित्यपाठ केलात तर मोक्ष मिळतो. हेही फळ आहे पितृगणांसाठी. म्हणून याचा पाठ आपण असाही कधीतरी करायला हरकत नाही. जेव्हा आपण अशा प्रकारचं श्राद्धकर्म करतो ज्या महालयामध्ये, तेव्हा हा जरूर वाचावा. त्याच्यामुळे पितृगण सगळे तृप्त होतात. हेही त्याचं फळ आहे. सनकादिक ऋषी म्हणाले की असं आहे की हा सप्ताहविधी जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता सप्ताहविधी का करायचा, तर तो 7 दिवसात संपतो म्हणून करायचा. अन्यथा तर सप्ताहातच केलं पाहिजे असं काही जरूर नाही. परंतु जर सप्ताहात करायचा असेल तर करा, हरकत नाही. पण विशिष्ट महिन्यात केला तर तो जास्त फलदायी होतो. जसं त्यांनी म्हणलं की आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने जास्त मोक्षदायी आहेत. इतर खराब नाही आहेत, परंतु हे महिने जास्त फलदायी असू शकतात. म्हणून ह्या आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे जे महिने आहेत, यामध्ये जर आपण हे जर केलं कथा सेवन तर खूप फलदायी आहे, मोक्षदायी पण आहेत. कशी कराल त्याप्रमाणे. अर्थात जर सप्ताहामध्ये जर तुम्हाला संपवायचं असेल, सप्ताहात जर करायचं असेल, तर अर्थात त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात त्या पाळायला पाहिजे. अर्थात जाहीर करायचं असेल तर, खाजगीमध्ये आपल्याला आपलं वैयक्तिक करायचं असेल तर काही विशेष तुम्हाला खूप काय पाळायची गरज नाही आहे. परंतु जर तुम्हाला जाहीरपणे करायचं असेल तर तुम्हाला भरपूर गोष्टी पाळाव्या लागतील आणि भरपूर गोष्टीची तुम्हाला व्यवस्थाही करावं लागेल. कथा श्रवण करताना जसं त्यांनी म्हणलं की चांगल्या क्षेत्री केलं तर फार, जसं तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन कथा सांगायची पद्धत आहे. आता ते प्रोफेशनली पण सगळीकडे सुरू झालं आहे. टुरिंग एजन्सीवाले पण सांगतात चला
रामेश्वरला कथा ऐकूया, चला नैमिषारण्यात कथा ऐकूया. आता तर ते प्रोफेशनली पण काही लोक करतात आणि मग लोक जातात सुद्धा, नाही असं नाही. अर्थात कथा श्रवण केल्याचा फायदा हा नक्कीच आहे तीर्थक्षेत्रात, यात प्रश्नच नाही आहे. परंतु त्यांनी म्हणलं की तीर्थक्षेत्री जाऊन जरी वाचली तर खूप चांगली गोष्ट आहे. वनामध्ये पण जाऊन वाचली तरी चालते किंवा आपल्या घरी पण चालते, हे महत्त्वाचं आहे. घरी चालते हे महत्त्वाचं आहे. आपल्या घरात आपण तसं घर आपलं व्यवस्थित ठेवलेलं असतं, त्यामुळे आपण आपल्या घरात जरी केली तरी चालू शकते नव्हे, आपल्या घरातच करावी मी तर म्हणेन. कारण आपलं घर पण तेवढं पवित्र होईल. जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुमचं घर पण पवित्र होईल. कोणी ऐकले तर त्या मनुष्यालाही त्याचा फायदा होईल. तेव्हा घरामध्ये करणं हे खूपच चांगलं आहे. आपल्याला वेगळी अरेंजमेंट करावी लागत नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. फक्त घरातल्या लोकांना डिस्टर्ब होणार नाही याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण इथे बसलो आहे आणि मग ती जोरजोरात आपण वाचणार वैखरीमध्ये आणि मग इतर लोकांना त्याचा त्रास होणार, हे होता कामा नये. कारण हे जर झालं तर परत त्याचं फळ मिळायला प्रॉब्लेम होईल आणि तुमची एकाग्रता पण होणार नाही. म्हणून घरात करायचं असेल तर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि सप्ताहामध्ये करायचं असेल तर तुम्हाला खूप तास वाचावं लागतं. ज्या लोकांनी वाचलं आहे त्यांना माहीत आहे किती तास करावं लागतं. आहे तिथे काही लोक. आतासुद्धा आपला एक साधक सध्या हे वाचतो आहे. अर्थात तरी सप्ताहाचा संकल्प नाही सोडला, पण तो दररोज सकाळी 3:30ला बसतो वाचायला आणि दररोज 3:30 वाजता ही कथा वाचत असतो. आणि अजूनही काही लोकांनी ही कथा वाचली अशा प्रकारे 7 दिवसात, बरोबर आहे. तर तुम्ही त्यांना विचारू शकता की ही कथा कशी वाचायची, किती अध्याय. अर्थात या ठिकाणी या भागवतामध्ये पण त्यांनी दिलं की दररोज तुम्हाला किती अध्याय वाचावे लागतील. 7 दिवसात करायचे असेल तर, 15 दिवसात असेल तर किती लागतील, 1 महिन्यात किती लागतील, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण हे करायला पाहिजे. आणि अर्थात थोडीशी शुचिर्भूतता पाळणं जरुरी आहे. जेवढी पाळता येईल तेवढी जास्त चांगली. आणि त्याने हेही सांगितलं आहे सप्ताहामध्ये केलं तर थोडं पुण्य जास्त मिळतं. तर कारण काय होतं की सप्ताह करताना गंमत कशी आहे, जर आपण जाहीर केलं तर इतरांना त्याचा खूप फायदा मिळतो. आणि एखादी गोष्ट इतरांसाठी करण्याला सुद्धा महत्त्व आहे ना. माझा मी जप करणं ही एक ठीक गोष्ट आहे, परंतु जेव्हा मी इतरांना एखादी गोष्ट देत असेल करायला किंवा माझ्यामुळे जर मिळत असेल तर त्यात जास्त पुण्य आहे. म्हणून ही कथा जर तुम्ही जाहीरपणे जर करू शकलात तर अजून चांगलं आहे. अर्थात जाहीरपणे करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाळाव्या लागतात. अर्थात हे सगळं ऑफलाईन असेल तर ऑनलाईनला आपल्याला काहीच लागत नाही. हा किती मोठा भाग आहे बघा, की आपण जाहीरच कथा करतो आहात, लिंक आपली टाकलेली ओपनच आहे आणि जाहीरच कथा चालू आहे, परंतु आपल्याला काही तसं विशेष पाळावं लागत नाही. कारण काय की आपली ही ऑफलाईन कथा आहे, ऑनलाईन ऐकतो आहे आपण. म्हणजे ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष भेटत नाही आहेत, परंतु ऑफलाईन म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्यक्ष भेटत नाही होत आपण, म्हणजे ऑफलाईन तसं. परंतु ऑनलाईन म्हणजे की नेटद्वारे आपण भेटतो आहोत आणि त्याला कुठलंही बंधन नाही आहे. तुम्हालाही नाही आणि मलाही त्याचं विशेष बंधन नाही आहे. आपण ॲट इज ही करू शकतो आणि यातसुद्धा भरपूर पुण्य आहे. कारण 4 लोक अजून ऐकत आहेत, हा खूप चांगला भाग आहे. 4 लोक एकत्र येतात, 4 लोक श्लोक म्हणतात, 4 लोक प्रार्थना करत आहेत आणि एक चांगला सत्संग आपल्याला घडतो आहे. त्यामुळे या प्रकारे सुद्धा जरी केली तरी चालू शकते. आणि त्याचं फळ तर काय बघायलाच नको. तुम्हाला फळ तर 100% मिळणारच आहे. काय मिळेल ते प्रत्येकावरती अवलंबून आहे, परंतु याचा अनुभव मात्र आम्हा सर्वांना आला हे नक्की. ते तुम्ही विचारा एखाद दिवशी पर्सनल लेवलवर काय मिळाले ते अनुभव. परंतु जेव्हा जेव्हा आमच्याकडून ही कथा महाराजांनी करून घेतली 3 वेळा, 3 वेळेस आम्हाला बरेच काही अनुभव आले प्रत्येकाला. त्यामुळे या कथेचा काय लाभ आहे, सगळ्यात मोठा लाभ म्हणजे माझ्या आयुष्यात भक्ती वाढते. भक्ती प्रचंड वाढते, हा खरा लाभ. बाकीचा ऐहिक सुख मिळतं हा गौण भाग आहे, परंतु हा अनुभव सगळ्यांनाच ज्याने ज्याने ऐकले त्यांना आलेला आहे, यात काही शंका नाही आहे. तर असं त्याने हे सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता आणि सप्ताहामध्ये केल्या जर जाहीर केला तर इतरांना त्याचे खूप फायदे होतील आणि करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा खूप पुण्य मिळतं. त्यांनी हेही सांगितलं आहे की समजा सप्ताहामध्ये तुम्ही जाहीरपणे जर करत असाल, प्रत्यक्ष ऑनलाईन नव्हे, जर तुम्ही प्रत्यक्ष बसून जर कथा सांगणार असाल कुठेतरी एखाद्या ठिकाणी,
तर हे करताना भरपूर नियम आहेत नक्की, पण ते नियम जर समजा पालन करताना जर काही दोष निर्माण झाला, आता होतच ना, सगळे नियम काय आपण काटेकोरपणे पाळू शकत नाही, कधी कधी प्लस मायनस होतं, ऐकणारी लोक कधी कधी नीट काही गोष्टी पाळत नाहीत. तर मग अशा वेळेस काय, कळत नकळत चूक होऊ शकते. मग काय कर, त्यांनी सांगितलं की जर कधी अशा प्रकारे गोष्ट करताना जर तुम्हाला असं वाटलं की प्लस मायनस झालेली असेल, माहीत नाही, तर ते दोष घालवायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, विष्णू सहस्रनाम म्हणावं. किती छान उपाय बघा. सुदैवाने आपण शिकलो की अशा प्रकारचं धार्मिक जर गोष्ट तुम्ही केलीत आणि ती करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की माझ्या हातून प्लस मायनस काहीतरी झालं असेल, आणि होऊ शकतं, कळत नकळत चूक होऊ शकते, कळत नकळत आपल्याकडून एखादी गोष्ट नीट पाळली जात नाही, तर मग तो दोष लागू नये म्हणून विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर ते सगळे दोष नाहीसे होतात. हा महत्त्वाचा भाग आहे. एरवी तर गायत्री मंत्र म्हणायची पद्धत आहे की गायत्री मंत्राने सुद्धा तुमचे दोष सगळे आहेत तर ते अक्षरशः नष्ट होतात, नव्हे जळून जातात, इतकी गायत्री मंत्राची शक्ती आहे. परंतु तो आपण म्हणू नये, कारण तो मंत्र म्हणायला फार संहिता आहे. तितकी संहिता आपल्याला विष्णू सहस्रनामासाठी लागत नाही. आणि त्यामुळे विष्णू सहस्रनाम आपण अशा प्रकारचं जर कधी गोष्ट केलीत तर आपण याचा पाठ जरूर करावा. आणि तो जर केला तर याच्यात जे काही दोष राहिले असतील ते दोष नक्की नष्ट होतात, यात शंका नाही. अशा प्रकारे त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे. या कथेच्या जोडीला ही सगळी माहिती परत सगळी सनकादिक ऋषींनी दिली की अशा प्रकारे तुम्ही करा. कारण लोकांच्या मनात भय पण असतं की करताना चूक झाली तर काय. देवाची कुठलीही गोष्ट करताना आपल्याला भीती पण असते, रे बाबा आपल्याला काही येत नाही, आपल्याला सोवळं नीट नाही, आपल्याला बोवळं आहे, वाम वाम वाम, भीती असते. त्यामुळे त्यांनी हे सांगितलं की लक्षात ठेवा की तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की वाटेल तसं करा. विष्णू सहस्रनाम म्हणजे काय, तुम्हाला केलेल्या हव्या तेवढ्या चुका करा मुद्दाम आणि त्या फक्त पुसण्याची जागा म्हणजे विष्णू सहस्रनाम नाही. कळत नकळत जर एखादी चूक झाली असेल तर ती वाईपआउट करण्याचं काम नक्कीच विष्णू सहस्रनाम करते, यात शंका नाही. पण म्हणून तुम्ही चुका करायला मुक्तद्वारे असं समजू नका. शक्यतो कुठली चूक न करता काटेकोरपणे हे करण्याचा प्रयत्न करा, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि अशा प्रकारे सनकादिक ऋषींनी हा सुद्धा उपदेश केला. त्यांनी ही पण माहिती दिली. त्यांनी तुम्हाला माहिती आहे की ही कथा जी आहे त्याच्यामध्ये संवाद आहे बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामध्ये सूत आणि शौनकांचा पण संवाद आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न पण विचारले होते, त्यातून छान माहिती मिळते. सूतमुनींनी काही माहिती दिली ती खूप चांगली आहे. त्याने असं सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा हा देह सोडून दिला, स्वधामाला गेले, म्हणजे काय झालं, कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाची सुरुवात झाल्यावरती साधारणपणे 30 वर्ष झाली. आणि नंतर भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल नवमीला शुकदेवाने ही कथा सांगायला सुरुवात केली. 30 वर्षानंतर भगवंतानी स्वधामाला गेल्यानंतर 30 वर्षांनी शुकदेवाने ही कथा पृथ्वीतलावर सांगितली. आणि अर्थात परीक्षित राजाने ऐकली. त्याच्यानंतर कलियुगाची 200 वर्ष गेली. बघा, ही कथा सांगितली शुकमुनींनी, परीक्षिताने ऐकली. त्याच्यानंतर 200 वर्ष गेली कलियुगाची. आणि नंतर मग गोकर्णाने ही कथा सांगितली. म्हणजे ही जी कथा गोकर्णाने सांगितली धुंदुकारीला, त्याचा जो पिरियड आहे, त्याचा जो काळ आहे तो हा आहे की पहिली कथा जी सांगण्यात आली परीक्षित राजाला शुकमुनींनी, ती भगवंतानी देह सोडल्यानंतर 30 वर्षानंतर सांगितली. आणि त्याच्यानंतर 200 वर्ष ही कथा कोणीही कुठेही सांगितली नाही, म्हणजे ती भूतवर आलीच नाही नंतर पुढे. परंतु नंतर गोकर्णाने मात्र 200 वर्षानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून ही कथा सांगायला सुरुवात केली आणि 7 दिवसामध्ये ही कथा त्यांनी पूर्ण केली. यानंतर कलियुगाची अजून 30 वर्ष पुढे गेली. म्हणजे गोकर्णाने सांगितलं तर अजून 30 वर्ष. आणि त्याच्यानंतर सनकादिक ऋषींनी ही कथा परत सांगायला सुरुवात केली, अर्थात ती इतर ऋषींनी ऐकली. आणि अशा प्रकारे हा
3 वेळा ही सांगण्यात आली, पण ते सांगणारे सगळे महान लोक होते. सनकादिक ऋषी होते, शुकमुनी होते, नारद मुनी, सगळ्या महान लोकांनी ही सांगितलेली आहे. नंतर मग ती पृथ्वी तलावरती तुम्ही असं म्हणा की कॉमन झाली. मग नंतर अनेक लोकांनी ती कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. अनेक संतांनी सांगितली, अनेक लोक आता प्रोफेशनली पण सांगतात वेगवेगळ्या ठिकाणी कथा भागवताची चालू असते. पण हे सगळं नंतर झालं. सुरुवातीला जी आहे ती फक्त अशा प्रकारे झाली, या 3च ठिकाणी झाली आणि 3च लोकांनी ही सांगितली. आणि अर्थात खऱ्या अर्थाने शुकदेव, की ज्यांनी खऱ्या अर्थाने ती पृथ्वी तलावर आणली आणि मग तिथून खऱ्या अर्थाने थोडा प्रसार झाला या कथेचा. अशी माहिती ही सगळी सूतांनी इतर ऋषींना दिली. त्याने असं म्हणलं आहे की या कथेमध्ये इतकी शक्ती आहे की ही कथा इतकी पवित्र आहे की तो यमराज सुद्धा म्हणतो की वैष्णवांना मला हात लावायला भीती वाटते. जे माझे खरे वैष्णव आहेत, खरे भक्त आहेत, जे भागवत कथा नियमित ऐकतात, त्यांना दंड देण्यापूर्वी मी सुद्धा विचार करतो की खरोखर दंड देण्यास लायक आहेत का नाही. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला विचार करावा लागतो, कारण का ते भगवत भक्त आहेत म्हणून. इतकी ह्या कथेची प्रासादिकता आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही कथा जो ऐकत नाही तो कम नशिबी आहे. की आपण जन्म घेतल्या कशासाठी, तर अर्थात मुक्ती मिळवण्यासाठी. पण मुक्ती मिळवण्याची जी जी चांगली साधनं आहेत त्याच्यामध्ये भगवत कथा किंवा ही श्रीमद भागवत पुराण आहे. परंतु जो व्यक्ती ही कथा कधीच ऐकत नाही त्याच्यासारखा कम नशिबी कोणी नाही. की जर आपल्या मनात इच्छा आहे किंवा मला मोक्षप्राप्ती करायची आहे, त्याच्यासाठी मी काय करू, मग आपण अनेक उपाय करतोच, अनेक गोष्टी करतो, जप करतो, तप करतो, सगळं करतो. पण त्यांचं असं म्हणणं की हे करत असताना जर तुम्ही हे जर शुकशास्त्र ऐकलं, म्हणजेच भागवत पुराण जर ऐकलं तर तुमचा रस्ता मोकळा. म्हणून जे नाही ऐकत ते दुर्दैवी आहे. खरोखर त्यांची वेळ आली नाही म्हणून त्यांना हे ऐकायला मिळालं नाही. आणि खरोखर ही गोष्ट सत्यच आहे. याचा अनुभव आपणही घेतलाच, आम्ही पण घेतला आहे की अनेक वर्ष हे पुस्तक होतं आमच्याकडे, पण आम्ही ते पुस्तकाला कधी हात लावला नाही आणि कधी वाचावं असं वाटलं नाही. फक्त आणून ठेवलेलं आणि फक्त हातात घेऊन बघितलं किती खंड आहेत, काय आहेत. बाबा मोठा ग्रंथ आहे, वाचायचा प्रयत्न केला तर काय समजत पण नव्हता. तेव्हा आम्ही आपला विचार केला की बाबा ठीक आहे, आपला जे काय आपलं चालू आहे ते चालू ठेवूया. आणि त्या ग्रंथाला असा छान नमस्कार केला मी सुद्धा आणि आमच्या देवाच्या तिकडे छान लाल फडक्यामध्ये गुंडाळून ठेवून दिला. भरपूर दिवस ठेवला. आणल्यावरती 4-5 वर्ष तर किमान तो असाच होता. मी फक्त त्याला एकदा चाललं होतं आणि म्हटलं बाबा हा फार मोठा ग्रंथ आहे, आपलं काय अपने बस का रोग नाही है, हे आपला भाग नाही आहे हा इथं काय, असं म्हणून मी फक्त ग्रंथाला नमस्कार करायचो. इवन त्याची प्रार्थना पण मला माहिती नव्हती कशा प्रकारे करायची, काहीच माहीत नव्हतं. परंतु म्हणतात ना की खरोखर परमेश्वराची कृपा आणि गुरूंची कृपा, की गुरूंना जेव्हा असं वाटलं असेल की नाही यांना थोडंसं पुढे न्यावं म्हणून त्यांनी ही कृपा केली असेल. नक्कीच महाराजांनी कृपा केली. आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं काहीतरी करावं, काहीतरी वाचन करावं, काय करावं, तेव्हा हा ग्रंथ माझ्या बहिणीने मला सुचवलं. अरे भागवत ग्रंथ वाच रे, खूप चांगला आहे. मी तर म्हणतो बहिणीच्या तोंडून महाराजच बोलले. अर्थात ती माझी बहीण पण अनुग्रहित आहे. आणि मग हा ग्रंथ आम्ही खऱ्या अर्थाने वाचायला घेतला. खऱ्या अर्थाने आम्ही फक्त 7 लोक जमून दररोज संध्याकाळी 7 वाजता जमायचो आणि या ग्रंथाचं वाचन करायचं. आणि 1 तासभर आम्ही वाचायचो. 8-8:15 सगळं वाचन व्हायचे. त्याचं निरूपणसुद्धा आमच्या आधीच करायचो, काय समजेल नाही समजेल माहीत नाही. आणि अशा प्रकारे हा पवित्र ग्रंथ पण वाचायला सुरुवात केली. खरोखर ही त्यांची कृपाच आहे. आणि त्यानंतर अर्थात तो ग्रंथ यथावकाश पुढे निरूपण सेवा पण महाराजांच्या कृपेने सुरू झाली. आणि करता करता एक आवर्तन आमचं पूर्ण झालं. आणि त्यानंतर असं वाटलं की आता परत एकदा वाचूया, कारण काय की पहिल्यांदा काहीच समजला नव्हता विशेष, तर परत एकदा वाचायला पाहिजे. आणि मग परत एकदा आम्ही तो ग्रंथ अशाच प्रकारे वाचला. कोविड होतं त्यावेळेस, त्यामुळे थोडासा कॉल करायचो आम्ही आणि त्या प्रकारे तो फोनवरती एकमेकाशी कॉल कनेक्ट करून हा ग्रंथ वाचला काही दिवस. त्याच्यानंतर मग यथावकाश कोणीतरी सुचवलं की तुम्ही ऑनलाईन म्हणजे गुगल मीटची लिंक टाका, आणि मग त्याच्यावरती हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग
ही सेवा अशा प्रकारे पुढे होत राहिली आणि आमचं सेकंड आवर्तन हे ते अशा प्रकारेच झालं. पूर्ण आमचं दुसरा भाग जो होता, द्वितीय आवर्तन, मला आठवतं की आम्ही सुरू केलं होतं तेव्हा 3/9/2020ला चालू केलं होतं द्वितीय आवर्तन आणि 11/11/22ला ते पूर्ण झालं. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन गुगल मीटवरती सेवा आम्ही 17/8/20ला चालू केली. तोपर्यंत आम्ही ऑफलाईनच करायचो किंवा फोनवरून करायचो, पण त्यावेळेस नंतर मग आम्ही ही गुगल मीटवर चालू केली. आणि त्याच्यानंतर अर्थात हे आमचं जे होतं तिसरं ते सुद्धा यथावकाश पूर्ण झालं. आम्ही सेवा सुरू केली होती तिसरी 20/12/22ला आणि 21/10/24ला ही तिसरी सेवा आमची भागवताची निरूपणासह पूर्ण झाली. आणि अशा प्रकारे या 3 सेवा महाराजांच्या कृपेनेच खरोखर पूर्ण झाल्या. आणि आता चतुर्थ सेवा पण आपण सुरू केली आहे महाराजांच्या कृपेनेच. आणि अर्थात ती सेवा आपण 10 मार्चला आपण संकल्प सोडला एकादशीच्या दिवशी आणि मंगळवारी म्हणजे 11 मार्चपासून आपण ही सेवा परत सुरू केली. खरोखर इन्सिडेंट आहे की तिसरी सेवासुद्धा करताना एकादशी होती आणि तेव्हासुद्धा आम्ही एकादशीला संकल्प सोडला होता आणि दुसऱ्या दिवशी सेवेला आरंभ केला होता. तसंच आजसुद्धा हा चौथा संकल्प सोडला तेव्हा एकादशीच होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ही सेवेला सुरुवात केली. अशा प्रकारे ही कथा जी आहे ती प्रत्यक्षात पण घडली. खरोखर कृपा आहे आपल्यावरती महाराजांची, आपापल्या गुरूंची कृपा आहे म्हणून आपल्याला हे आज सगळं करायला मिळतं असं मी समजतो. तुमच्या सर्वांची पुण्याई आहे आणि त्यामुळे तुम्ही आणि मी आपण सगळे हे एकत्र बसून हे सगळं करतो आहोत. खरोखर आपल्या गुरूंचे शतशः आभार म्हणा की इतकं पवित्र ग्रंथ आहे हे माहीतच नव्हतं. त्यामुळे खरोखर हे जेव्हा त्याचा महिमा आम्ही वाचतो तर महिमा वाचताना सतत हेच येतं की गुरूंची कृपा किती महत्त्वाची आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच हे सगळं घडतं आहे. आणि हे सगळं जे आहे भागवत महात्म्य हे सगळं तरी या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सनकादिक ऋषींनी सांगितलं आहे, शुकमुनींनी सांगितलं आहे की हे त्याचं महत्त्व आहे. एकदा का तुम्हाला ग्रंथाचं महत्त्व समजलं की तो ग्रंथ आपण जास्त श्रद्धेने ऐकू. जसं आज कथा जेव्हा आपण धुंदुकाराची ऐकली, फळं मिळण्यामध्ये फरक पडला. कारण का श्रद्धा आणि त्याचं नियमितपणे सेवन करणं आणि त्याचं मनन करणं ह्याला किती महत्त्व आहे बघा. म्हणून आपण सगळं जे काय ऐकू ते श्रद्धेने ऐकूया आणि श्रद्धेने याचं मनन पण करत राहू. त्यामुळे अर्थात आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळेल. आणि आपण अशीच प्रार्थना महाराजांच्या चरणी करूया की महाराज आम्ही जास्तीत जास्त भक्तीने करू आणि आपण आमच्याकडून ही सेवा अशीच करून घ्या आणि आमची भक्ती वाढो हीच आम्हाला एक गोष्ट पाहिजे. आम्हाला आपल्याकडून बाकी काहीही नको आहे, कुठलीही लौकिकातली गोष्ट नको आहे. आम्ही हा संकल्प केवळ आमची भक्ती वाढावी, नामाचं प्रेम वाढावं ही एकच इच्छा मनामध्ये ठेवून आम्ही संकल्प सोडला आहे. आणि बस आपली कृपा आहेच आहे ती अशीच ठेवा आणि आमच्याकडून ही सेवा करून घ्या हीच विनंती आपण महाराजांच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया कारण 5:30 वाजत आलेले. आता ह्याच्या पुढचा जो अध्याय आहे त्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत, पण तो आता उद्या आपण ही पुढचा अध्याय घेऊया. आणि या ठिकाणी मला वाटतं की आपण स्वल्पविराम घ्यायला हरकत नसावी. श्रीराम समर्थ. श्रीराम या अध्यायाविषयी जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपण सांगू शकता, बोलू शकता. श्रीराम समर्थ. श्रीराम.